पर्सनल काम नाही करायचं. पर्सनल नाही, पर्सनल दुसरंच काम आहे. अच्छा ठीक ठीक चालेल. केलं का रे चालू? हा चालू केलं का? कुठं काय झालं शर्टाला? शर्ट चांगलं आहे. हा गब्बर शांत नाहीये. गब्बर पुरा फुल पॉवर में. साहेब आहेत का? कुठं बोलवा की साहेबांना. कुलूपच लावून गेले ते. नाहीच आहेत का? बोलवा की. मग तिकडे मीटिंग मध्ये जाऊ का मी? मीटिंग मध्ये जातो, मला काही अडचण नाहीये. बोलवा OS साहेबांना बोलवा. फुकटची आश्वासनं देव देव कटाळा आला आता आम्हाला काम करण्यात. लोक येड्यात काढायला लागले आम्हाला. साहेबांनी ती निवडणुकीची कामं लावल्या तर सर्वसामान्याची कामं कोण करणार? कुठे आहेत OS? थांबा बघत कामं करतात का सगळे? सगळे टेबल तरी काम येतात. नमस्ते, कशात? नमस्ते नमस्ते नमस्ते. हे आहे भूमपंचायत समिती. अधिकारी कुठे आहेत काय माहिती? कुठे आहेत? हा सरकारी कार्यालयामध्ये. असं नसायला पाहिजे ना बोयने सर. आमचा बी काहीतरी रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे ना. गावातली लोक मला काय म्हणायला लागली माहिती का? काय नाही भंपकेस तू. ते चुकीचं व्हायला लागलं ना. मला सांगा, तुम्ही मला लिहून दिलं हे तुम्ही स्वतः दिलेलं आहे. याच्यावरती तारीख किती आहे बघा ना. आज तारीख किती आहे बघा बरं. याच्यातली एक तरी मागणी पूर्ण झाली का? बोला व्हिडिओ साहेबांना बोला. मग राहिले कोणाचं? पण ते होत का नाहीये? प्रश्न हा आहे की मला प्रश्न पडला मॅनेज झालेत का सगळे? आता माझे 2 कॅम्प चालू आहे. बीडीओ साहेबांना बोलवा. मी आलोच त्यांना भेटायला. म्हणजे पंचायत समिती मोकळी सोडून निवडणुकांचीच कामं करायची, सर्वसामान्यांनी मरून जायचं का? काय करायचं नाही? कोणतेच काम जर होत नसेल तर बोलवा बीडीओ साहेबांना. प्रश्न हा पडतो की नेमकं न्याय कोणाकडे मागायचा? बरं तुम्हाला त्या ग्रामसेवकाचं निलंबन 4 वेळा तुम्हाला चुकात घेऊन दाखवलं तरी करत नसल्यावर काय करायचं? काय पाया पडायचं का तुम्हा सगळ्यांच्या? वर्ण ग्रामसेवकच माझ्यावरती केस करायला निघाल्या तिथे. हा म्हणे पत्र दिलंय पोलीस स्टेशनला परवा दिवशी. कुठेतरी थांबलं पाहिजे. काय म्हणतात ना, भ्रष्टाचाऱ्यांना कुठेतरी चाप लागला पाहिजे. साहेबांना बोलून म्हणजे साक्षीने आणि गटविकास अधिकारी साहेबांच्या सहीने मला यांनी म्हटले होते की आम्ही दोषींवरती कारवाई तर करूच, त्याच समवेत संपूर्ण ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल 19/5/2000 सॉरी ते आंदोलनाची तारीख होती. घेण्यात यावे. तुम्हाला 1 महिन्यामध्ये चौकशी पूर्ण करून दोषींवरती नियमाप्रमाणे कारवाई करू. मग याच्यानंतर मी यांना फोन करतोय. मुळातच आमच्या भूमपंचायत समितीचे बीडीओ साहेब एकदाही फोन उचलत नाही. हे विशेष आहे. म्हणजे लय विशेष गोष्ट आहे ही की बाबा आम्ही फोन केला की साहेब एकच कारण सांगतात, आम्ही निवडणुकींच्या कामांमध्ये. मग आम्ही यायचं का? हा पण आम्हाला प्रश्न पडलेला आहे. बरं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या ग्रामपंचायतीचं लोन पोहोचलेलं असताना कोणताच अधिकारी जर काम करत नसेल तर काय करायचंय? अधिकाऱ्यांना चाटायचंय का? एकाही पंचायत समितीचा, एकाही ग्रामपंचायतचा अधिकारी व्यवस्थित काम करत नाही. प्रत्येक वेळेस कारण सांगितलं जातं निवडणुकांचे प्रोग्राम आम्ही लावलेले आहेत. वरनं बोलल्यावरती राग येते.
बोलवलंय का साहेबाला? बोलवा, लवकर बोलवा. बरं, एसडीएमनी बी पत्र काढलेलं आहे, काहीच नाहीये त्याच्यावर. तुम्हाला आलं की एसडीएमचं पत्र? मला पोच दिली आहे त्यांनी की आम्ही पूर्ण पुढच्या कारवाईसाठी पाठवलंय एसडीएम साहेबांनी. ठीक आहे, ह्याच्याच संदर्भामध्ये आम्ही पुढील कारवाईसाठी पाठवलेलं आहे म्हणून. कदम मॅडम तुम्ही लावा. मी तुम्हाला कॅबमध्ये लावू इकडे. आवाज येणार मला. आता मी लावलं तर तिथे सांगितलं तेवढा माझा आवाज गेला असं मोठा. आमचा तर साहेब फोन उचलत नाही ना, आम्ही बी लावला असता. तुम्हाला आवाज आहे नाही, मग ही सगळी सिस्टीमच बहिरी झाली आहे. पहिली नाही मोबाईल वेगळा झाला. अच्छा, मला वाटलं सिस्टीम झाली. सिस्टीम झालीच आहे ना साहेब. आता मी आंदोलन किती तारखेला केलं होतं? 19/5/2026. आज किती तारीख आहे? हा, बरं काय म्हणतात, ठीक आहे, 1 महिन्यात होत नाही, 3 महिने झाले. मला गावातली माणसं म्हणायला लागली काय नसते, काय खरं आहे तुझं? हा, आणि जी सत्ताधारी ती तर माझल्यावानीच करते ती. अशी कॉलर टाईट करून फिरते ती, पैसा खाऊन सरकारचा. इथं कोण आहे प्रभारी? साहेब गेल्यावर कोणतरी असेल ना. कसली परीक्षा देतात? कायची? कशाची परीक्षा? मला हालचाल रजिस्टर असतं ना, कोण कुठं जातंय, कोण काय करतंय, कोण कुठं परीक्षेला जातंय, कामाला जातंय, बघावं लागेल ना. द्या हालचाल रजिस्टर द्या. प्रत्येक वेळेस आले की टेबल मोकळीत. कोण आहे इथं प्रभारी सांगा. हा, त्यांना द्या हालचाल रजिस्टर द्या म्हणा, बघू द्या लिहवलंय का. ते बांधकाम विभागाचा यायला काय अडचण काय आहे नेमकी? तुमचं सगळं झालंय म्हणल्यावर मला द्यायला अडचण काय? त्यांचं काय येत नाहीये. मी आता तरी 17 तारखेपर्यंत आपले 2 दिवस. तुमचं ऐका, निवडणुकांचं काम आहे मला बी माहिती आहे, पण मी वेळ बी दिलाय ना साहेब. तुमच्या तारखेपेक्षा 2 महिने एक्स्ट्रा थांबलोय मी. असं द्या ना, काही अडचण नाहीये. बट असं तर त्यांनी सांगितलं नाही की तुम्ही सगळी कामं सोडून द्या, तर तसंच आहे. तसं असेल तर सांगा, आम्ही वरती जिल्हाधिकाऱ्यांना नाही मागतो. हालचाल रजिस्टर पाहिजे साहेब. मला हालचाल रजिस्टर पाहिजे. आता परीक्षेला कोण गेलंय, कोण कुठे गेले बघावं लागेल ना. आता असू दे ना, अधिकारी कोणीही असला तरी आम्ही विचारणारे मालक आहेत. आम्ही मालक आहोत. इथं जनताच मालक आहे. लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे हा भारत देश आणि भारताची लोकशाही. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे कामाला ठेवलेले आहेत आम्ही. आलं लक्षात? बोलायला नका लावू विनाकारण. वाढल्यावर परत पोलिस बोलवताना सरकारी कामात अडथळा आणला. हो नाही तसं. क्लास 2 असू द्या, क्लास 1 असू द्या, पार मुख्यमंत्री असू द्या, आम्ही विचारणार. प्रश्न विचारणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे. त्या दिवशी पंचायत समितीत आलो होतो मी. त्या दिवशी माझे लाईव्ह फ्यू काहीच केलं नाही. याच्यामधले 50% टेबल मोकळी असतात. कुठली? ह्या पंचायत समितीतली. माझ्या डोळ्याला चष्मा होता, तोंडाला मास्क होतं, डोक्याला टोपी होती. माझा अर्ज द्यायला मला 5 टेबलला जावं लागलं. किती? पोच घ्यायला. सर्वसामान्यांचे काय हाल असतील? ही परिस्थिती आहे सरकारी कार्यालयांमधली. आता तुम्हाला हालचाल रजिस्टर मागितलं काय कुठे रद्दीमध्ये गेलंय मला नाही माहिती.
आता त्याच्यातला एकही माणूस मी बोलवलेला नाही हं. आधीच सांगत आहे. परत म्हणतात माणसं घेऊन आलता. मी हे 1 2 आणि 3 आलो. पत्रकार ते मनाने आले. हे परत म्हणतात हे म्हणून मी आधीच क्लिअर केल्या गोष्टी. इकडे जरा पंचायती गावामध्ये. मिस्टर घेऊन ये. साधा रजिस्टर. पण तू या अगोदर. सांग आणि मग जा आणा. ही सगळी मॅनेज होतात सगळी एकमेकांना. सगळं पैसा पिसा खाऊन सगळी मोकळी गडगंज झाली. 2023 पासून त्यांच्या पैसे गराडे साहेब पैसे 2023 पासून तरी आणि आमची ती करतातच झाली पंचनामा ती गावात. कशाचं ते रस्त्याचं करते पुन्हा ते गाव साहेब करते. का काम करणार त्यांचं. विचारा की आणि आता किती नोटीस माझ्या पैसे 6 नोटीस काढल्या त्यांना 6 नोटीस आता एक आणि काढली. यांचं कोणच ऐकत नाही. यांचा ग्रामसेवक ऐकत नाही, सरपंच ऐकत नाही, कुलून देते त्यांना. हे अधिकारीत नावाचे फक्त वर्ग 2 वर्ग 3चे. हे वर्ग 2 वर्ग 1 असं अभिमानाने सांगतं. ह्यांचं कोण ऐकत नाही. ग्रामसेवकाला आरटीआयचं पत्र दिलं की ते म्हणतं हे कोल्लं काय करायचं ते कर. एकमेकाला मेहनत आहे ती. तिथं आपण किती काय केलं ना तरी ती त्यांचंच खरं. काय गलांडे सर गाव असं विचारा की त्यांच्या समोर घ्या तुम्ही. कधी 23 पासून 2023 तक्रारदार स्वतःच म्हणताय की या इकडे पुढे या जरा. तक्रार दिली रस्त्याची तक्रार 2023 पासून तुमचं माझ्या पैसे तुमचा अहवाल आहे पहिला. दिलं ना आम्हाला परत. अहो, दिला ना मग ते अहवाल आहे. तुला दुसरा एक अहवाल आहे तुमच्या पैसे आणि काय मग खाली गेली. दुसरा अहवाल आहे की आणि. पुढे खाल्ली असेल त्यांनी. आशेत. कोण आले का साहेब आले का. कुठे आहे साहेब. हालचाल रजिस्टर द्या. हालचाल रजिस्टर किती वाढू लागन द्या. 2 मिनिटं. तुम्ही एवढं मला एक गोष्ट सांगा. तुम्हाला प्रश्न विचारला की राग काय येतो साहेब. का राग येतो मला सांगा. मग नोकरी सोडून द्यायची. अडचण त्रास होत असेल ना जागा खाली करायची. आमची बेरोजगार पोराला इथं माग तुम्हाला मला थांबा तुम्ही थांबा. मला सांगा त्यांनी प्रश्न मी विचारला तुम्हाला प्रश्न. नाही रोजचाच विषय असू द्या. ऐका ना आम्ही सर्वसामान्य माणसं आमचं काम नाही झाल्यावर रोज येणार तुमच्याकडे. मग तुम्ही असं डायरेक्ट पावरीत कसं येऊ शकता. कसं पावरीत येऊ शकतो लगे असं म्हणजे असं जोश कसं काय येतो तुमच्यात. मग त्यांचं काम कसं काय झालंय. होय झालंय का तुमचं काम. होय झालंय का तुमचं काम. कोण सगळं कशाची परीक्षा देत आहे ते. हा विकास कामांचा पाहणी दौरा. त्याचे फोटो काढून घे रे. आपण हे टायमिंगचे सगळे बघू कोणाचे लोकेशन आहेत ते. आजचं कोणतं आहे कधीपासून आहे. 5/8. बीडीओ साहेबांची कुठं नोंद आहे. त्यांचं नसतं. अच्छा मग खालचे कोण आहे ते वर्ग 2चे अधिकारी काय नाव आहे त्यांचं. त्यांना बी नाही. ते कुठे बी जाऊ शकतो. काम सोडून अवघड आहे. मग टेबल कसं काय मोकळे तर 4-5 जणच बाहेर गेलं. नाही किंवा तिकडे गेली. आणि पण सर असं चांगलंय येत आहेत का साहेब. येत आहे बीडीओ साहेब. परिस्थिती भूमपंचायत समितीची. मग ते परीक्षा देणाऱ्या साहेबांनी रजा घेतली असेल की कुठं. मग त्यांना अजून नोकरी मोठी करायची का. त्यांना अजून मोठी नोकरी करायची का. परीक्षा असते त्यांना. आम्हाला परीक्षा असते. ग्रामसेवकाला परीक्षा पडते असते. वरती जाण्यासाठी अशी वरती क्लास 1 वरती डायरेक्ट नाही. येत आहेत का साहेब.
नाही ते तिकडे मला BLO फोन होते तिकडे या म्हणून ते. मग तू कोण व्हिडिओला कोण फोन लावतोय? लावा ते साहेब माझ्या बारीक आवाज आले हो साहेब लावा गलांडी साहेबाला फोन लावा. मी बोल आपल्या त्या ह्यांना फोन लावा. सॉरी गलांडी साहेबच म्हणतो. गलांडी साहेब माझ्या समोर बसले. नाही ते बंदच नाही होणार. मला फोन द्या रे कोणता तरी एक दाखवा. व्हिडिओ साहेबांना फोन करू आपण. माझ्याकडे फोन आहे की लय मोठे फोन आहेत माझ्याकडे. नाही होते साहेब ऐका ना, लोकांना माहित नाही झाले की कोण लक्ष देत नाहीये. पैसे घेतले आपले मोठे. जय हिंद साहेब, रविराज साबळे पाटील बोलतोय. तुमच्या कार्यालयामध्ये आलो होतो आणि तुम्हीच नाही ते इथं. मग येत आहे का इकडे आम्हाला अटेंड करताय की नाही? किती वेळ लागेल मीटिंगला? तहसीलदार साहेब आहेत का तिथं? येऊ का मग तिकडच? हा काय म्हणलं? हो आलो तहसील मध्ये आलो मी. येतो साहेब, धन्यवाद. गलांडे साहेब असं चिडत नका जाऊ लोकांवरती. तो लोक बघतात. ऐका किती काही असाल अधिकारी आहात तुम्ही, डोक्यावरती बर्फ ठेवून वागत जावा. सर्वसामान्य लोक चिडून काहीच नसतंय होत. आता त्यांच्यावर रागवू नका. आता ओके एकदम ओके एकदम आता एकदम ओके. रस्ता न करता माझ्याकडे कागद घेऊन या बघू आपण वरती जाऊ. धन्यवाद. चला चला मी तहसीलदारांना भेटतो. ते मोठी माणसं आहेत तुम्ही, तुमच्या सत्ताधारी माणसं आहेत. मोठी सत्ता आहे तुमच्याकडे. हा एक बी दिवस साहेब दिसलं नाही. मी 2 जण बघायचे आमच्यातले 2 जण बघायला 2 जणांनी दिसलं नाही माझी. तर तुमच्याकडे काय जादू आहे तुमची मला माहिती नाही. एक तर ऑफलाईन आहे का नाही? हा एक ऑफलाईन आहे. एक ऑफलाईन केलं ना? एक ऑफलाईन केलं ना? दिलदोशी मधलं का केलं ऑफलाईन? त्याचं कारण काय? ऑफलाईन करता येतं का टेंडर? तुम्ही प्रशासकाच्या काळात द्या ऑफलाईन करा, चालू असतानाच करा. अहो आता कुठं काही प्रशासकाच्या काळात आम्ही बोलू लागलो, आधीच्या काळात कधी बोललो नाही कोण. कोणाच्या अहो त्या ज्या काळात जी सत्तेवर त्याच्या विरुद्ध आम्ही कधी बोललोच नाही. त्याच्या तुम्ही ऑनलाईन असले ऑफलाईन का करताय तुम्ही? जाऊ दे त्यांचं मातीत जाऊ दे. हा 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 व्यवस्थित काम करा साहेब. काही नाही होणार फायदा. आयुष्य हे एकदाच असतंय. बघू तर त्यांचं बी बघू काय करायचंय. आधी मला तहसीलदारांना भेटू द्या. चला येतो मी साहेब. 100% कशाचा हायवे ते? चला आता तहसीलदार साहेबांना भेटायला सांगितलंय. नमस्ते. हा बंद कर.